एक 50 वर्षांचा माणूस आपल्या मुलीसोबत आमच्या घराशेजारीच असलेल्या भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्या बायकोचा मृत्यू झालेला होता आणि त्याला मुलगाही नव्हता. त्या माणसाची मुलगी दिसायला फारच सुंदर होती आणि आता तिचं लग्नाचं वय देखील झालं होतं. लग्नासाठी जो कोणीही त्या मुलीचं स्थळ घेऊन जायचं, त्या व्यक्तीला तो माणूस अपमानित करून घरातून हाकलून द्यायचा. तो त्याच्या मुलीबद्दल जरा जास्तीच सावधानी बाळगत होता. तो कधीच घराचा दरवाजा उघडा ठेवत नसे. नेहमीच मला त्या बाप लेकांना बघून असं वाटायचं की मी तिथे जाऊन त्या मुलीशी थोड्याशा गप्पा गोष्टी कराव्यात. एक दिवस मी माझ्या आईला म्हणाले, आई, मला वाटतं की मी जाऊन ते शेजारच्या रमाला भेटावं. बिचारी एकटीच आहे आणि तिचा तो बाप नेहमीच तिला घरात कोंडून ठेवतो. यावर आई म्हणाली, बेटा, ते लोक खूप विचित्र आहेत. खबरदार, जर तू त्यांच्या घरी जाण्याचा विचारही केलास तर. आपल्या परिसरातील बरेच लोक लग्नासाठी त्या मुलीचं नातं घेऊन गेले, तेव्हा तर तिच्या वडिलांनी सगळ्यांना धक्के देऊन घरातून बाहेर हाकलून दिलं. यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. आईचं बोलणं ऐकून मी विचारात पडले होते. मी याविषयी आजूबाजूच्या लोकांना देखील विचारलं, तर त्यांनी देखील एक विचित्र प्रकारचा संशयच निर्माण केला. शेजारच्या मावशी तर म्हणत होत्या की मला तर वाटत आहे की हे बाप लेक नाहीत, त्यांच्यात काहीतरी वेगळंच नातं आहे. तो म्हातारा त्याच्या मुलीला कुणाशी बोलू देखील देत नाही. त्या मावशींचं बोलणं ऐकून मी मावशींना विचारले, हा म्हातारा माणूस जर आपल्या मुलीला कुणासोबत बोलूही देत नाही, म्हणजेच यामागे काही ना काही कारण नक्कीच असणार. माझं बोलणं ऐकून त्या मावशी म्हणाल्या, अगं बेटा, काहीच कारण नाही. आजकाल जमानाच खराब आहे. तू पण या लोकांपासून दूर राहा. आता मला पहिल्यापेक्षाही जास्त चिंता वाटू लागली होती. मला हे प्रकरण असंच जाऊ द्यायचं नव्हतं. एक दिवस मी रमाच्या घराजवळून जात असताना मला त्या घरामधून रमाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. आवाज ऐकून मी दरवाजापाशी जाऊन उभे राहिले आणि मी दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. तर एका मुलीचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत होता. म्हणून मी दरवाजा वाजवला, तेव्हा रमाच्या वडिलांनीच दार उघडलं. त्यांचा चेहरा संतापाने लाल झाला होता. ते मला म्हणाले, काय पाहिजे? मी म्हणाले, माफ करा, मला तुमच्या घरातून कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता, म्हणून मला काळजी वाटत होती. मला वाटलं की तुम्हाला काही मदतीची गरज असेल. यावर रमाचे वडील रागातच म्हणाले, कसली मदत? मला तुझ्या कुठल्याच मदतीची गरज नाही. तू आमच्या प्रकरणापासून लांबच राहिलीस तर बरे होईल. मला अपमानित करून त्या माणसाने माझ्या तोंडावरच दार बंद केलं. मला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं. मी विचार करू लागले की हा माणूस किती उद्धट आणि निष्ठुर आहे. मी घरी जाऊन ही गोष्ट आईला सांगितली, तर आई उलट माझ्यावरच रागवली आणि म्हणाली की आज मी तुझ्या वडिलांना सांगणार आहे की तू आज विनाकारणच सहानुभूती देण्यासाठी शेजारच्या घरी गेली होती. तू त्यांना काय मदत करू शकतेस? आईचं ते बोलणं ऐकून मी तेवढ्यापुरता तर गप्प बसले, परंतु मी ठरवलं होतं की मी रमासोबत मैत्री करणारच. काय माहीत, मी तिच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवू शकते. एक दिवस मी माझी मैत्रीण सीमाच्या घरी गेले. ती आमच्याच गल्लीत राहत होती. मी सीमाला म्हणाले, आपण गच्चीवर जाऊ, कारण सीमाचं घर रमाच्या घराशेजारीच होतं. सीमाच्या घराच्या गच्चीवरून रमाच्या घराची गॅलरी दिसत होती. ते पाहून मला फार आनंद झाला. सीमा म्हणाली, यात इतकं खुश होण्यासारखी काय गोष्ट आहे? मी म्हणाले की मी आता या घरात राहणाऱ्या रमासोबत मैत्री करू शकते. सीमाला सर्व हकीकत सांगितले आणि तिला म्हणाले, मला वाटतं रमाला आपल्या मदतीची गरज आहे. माझं बोलणं ऐकून सीमाने माझ्यापुढे हात जोडले आणि म्हणाली, तू कुणाबद्दल बोलत आहेस ते तुला माहीत आहे का? तिच्या बोलण्याने मी थोडे घाबरत म्हणाले, तिथे फक्त रमा आणि रमाचे वडीलच राहतात ना? यावर सीमा म्हणाली, पागल, असं पण होऊ शकतं की ते दोघे नवरा बायको असतील. म्हणूनच तो माणूस आपल्या बायकोला कोणाशी बोलू देत नाही. नाहीतर लोक त्याला म्हणतील की बायको तर खूपच लहान आहे, तू तर तिचा बाप वाटतो. यावर मी तिला म्हणाले, ते काही का असेना, पण मी रमाला वेदनेने रडताना पाहिलं आहे आणि तिला सहानुभूतीची गरज आहे. यावर सीमा म्हणाली, आपण फक्त आपल्या कामाशी काम ठेवलेलं बरं आहे, नाहीतर त्यांच्यामुळे आपणच एखाद्या अडचणीत सापडू. मी आणि सीमा बोलतच होतो
की तेवढ्यात रमा आम्हाला अंगणात फिरताना दिसली. मी तिला पाहून सीमाला इशारा केला की बघ, रमा तर अंगणात आली आहे, चल आपण तिच्यासोबत बोलूयात. यावर सीमा म्हणाली, तूच जाऊन बोलत बस, मी तर इथून जात आहे. मला उगाचच त्या म्हाताऱ्याकडून माझा अपमान करून घ्यायचा नाहीये. सीमा गेल्यानंतर मी रमाला इशारा केला, पण मला बघून ती घरात जाऊ लागली. तेव्हा मी तिला म्हणाले की मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर दुःखदायक हसू आले आणि ती माझ्याजवळ गच्चीवर आली. ती येताच मी तिला माझी ओळख करून दिली. ती मला म्हणाली की तुला माझे दुःख कसे समजले. यावर मी म्हणाले, मी तुला जेव्हा पण बघायची तेव्हा मला असं वाटायचं की तू खूप दुःखी आहे. मला तुझ्या दुःखाची जाणीव आहे. तू माझ्याशी मैत्री करशील का? यावर ती म्हणाली, तुला काय माझ्याशी मैत्री करून उद्ध्वस्त व्हायचं आहे का? तिचं हे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी तिला म्हणाले, तुझ्याशी मैत्री करून कसं काय कोणी उद्ध्वस्त होऊ शकतं? जर तुला वाटलं तर तू तुझी प्रत्येक गोष्ट मला सांगू शकतेस. कदाचित मी तुला काही मदत करू शकेल आणि मी तुला वचन देते की तुझे रहस्य मी कुणालाही सांगणार नाही. माझं बोलणं ऐकून ती हसत म्हणाली की मी एक दुर्दैवी मुलगी आहे. आता माझ्यासोबत जे काही झालं आहे ते चांगलंच झालंय. मी याच लायकीची होते. तिचं ते बोलणं ऐकून मी आणखीनच गोंधळात पडले होते. माझ्याजवळ वेळ फारच कमी होता. थोड्या वेळाने सीमा वर आली आणि म्हणाली की तुझी आई तुला बोलवत आहे. मी आईसोबत घरी परतले, परंतु मी ठरवलं होतं की मी आता रमाच्या घरी जाऊन तिच्याशी गप्पा गोष्टी करत जाईल. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सीमाच्या घरी गेले. तेव्हा मी पाहिले की रमा गॅलरीत बसलेली होती, परंतु यावेळी तिच्या रडण्याचा आवाज वरपर्यंत येत होता. मी तिला इशाऱ्यानेच माझ्याकडे बोलावलं, परंतु तिने मला हातानेच खुणावत सांगितलं की मी वर नाही येऊ शकत. तुला हवे असल्यास तू येऊ शकते माझ्याकडे, दरवाजा उघडाच आहे. मी तिच्या घरी गेले तेव्हा ती तिच्या पोटावर हात ठेवून मोठ्याने रडत होती. मी तिला विचारलं की काय झालंय, खूप दुखतंय का तुझ्या पोटात? तर ती म्हणाली, माझं हे दुखणं तर माझ्या मृत्यूनंतरच संपेल. तिचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात देखील अश्रू आले. मी तिला म्हणाले, हे बघ, जगात प्रत्येक गोष्टीवर उपचार आहेत. तुला जर काही त्रास असेल तर तू मला सांगू शकतेस. मी तुला प्रत्येक गोष्टीत मदत करायला तयार आहे. त्यावर ती म्हणाली, माझ्यासाठी तू फक्त देवाजवळ प्रार्थना कर की देवाने मला माफ करावं, कारण मी केलेला गुन्हा फार मोठा आहे. तिचं हे असं बोलणं ऐकून मला तर आता तिथे फार भीती वाटत होती. आईला जर ही गोष्ट माहीत झाली तर ती माझ्यावर खूप रागवेल. मला हे बघून पण आश्चर्य वाटलं होतं की गरीब दिसणाऱ्या या बापलेकाच्या घरात खूप काही सामान होतं. रमाच्या रूममध्ये तर खूप महागडे कपडे ठेवलेले होते. रमाने सांगितले की मी कधीच हे कपडे घालत नाही. मी देखील पाहिलं होतं की तिने नेहमीच तिच्या अंगावर जुनेच कपडे घातलेले असायचे, परंतु तिच्याकडे प्रत्येक प्रकारचे कपडे होते. ते बघून असं वाटत होतं की ही मुलगी खूप श्रीमंत आहे. मी तिला विचारले, तुझ्याजवळ जर एवढे चांगले कपडे आहेत तर मग तू ते कपडे घालत का नाहीस? माझं बोलणं ऐकून ती रडू लागली आणि म्हणाली, ही गोष्ट मी तुला नंतर कधीतरी सांगेन. आता मला हे कपडे घालून स्वतःचीच घृणा येते. तुला पाहिजे असतील तर तू हे कपडे घेऊन जाऊ शकतेस. तुला हे कपडे खूप छान दिसतील. तिचं बोलणं ऐकून मी शांत बसले होते. मला कुठल्याही परिस्थितीत तिचे ते कपडे घ्यायचे नव्हते, परंतु तिने खूप आग्रह केल्यानंतर मी त्यातला एक ड्रेस घेतला. ती म्हणाली, तू हा ड्रेस घेऊन जा आणि मी मेल्यानंतर माझ्या अंत्यविधीला नक्की ये. मी तिला म्हणाले, रमा, तू हे काय बोलतेस? अजून तुझं वय तरी किती आहे आणि तू अशा मरणाच्या गोष्टी करतेस? मग तिने तिचं कपाट उघडलं आणि त्यातून एक डायरी काढली आणि ती डायरी माझ्याकडे दिली आणि म्हणाली की ही डायरी मी मेल्यानंतर माझ्या वडिलांना दे. मी दुःखद मनाने तिच्याकडून ती डायरी घेतली आणि घरी परतले. मी घरी आले तेव्हा माझ्या हातात एवढा महागडा ड्रेस बघून आईने मला विचारले की बेटा, हा ड्रेस तू कुठून घेऊन आली आहेस? मी माझ्या आईपासून कुठलीही गोष्ट लपवू शकत नव्हते. डायरीशिवाय मी तिला सगळी गोष्ट सांगितली. माझं बोलणं ऐकून आई डोकं धरून खाली बसली आणि म्हणाली की किती मूर्ख आहेस तू. मी तुला जी गोष्ट करण्यासाठी नकार देते तू तीच गोष्ट करते.
ती मुलगी मरणाच्या गोष्टी करत आहे. जर तिचं काही बरं वाईट झालं तर तू काय करशील? आईने मला स्पष्ट बजावले की तू पुन्हा तिथे जायचं नाही. मला तर पश्चाताप होत होता की मी उगाचच आईला हे सर्व सांगितलं म्हणून. या गोष्टीला 3च दिवस झाले होते की रमाच्या मृत्यूची बातमी कळली. आम्हाला सर्वांनाच या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटत होतं की एका तरुणीचं कारण नसताना अचानक कसा काय मृत्यू होऊ शकतो. सर्वांचं हेच म्हणणं होतं की रमाचे वडीलच तिच्या मृत्यूला कुठे ना कुठे जबाबदार आहेत. त्यांना या गोष्टीबद्दल विचारायला हवं म्हणून सर्वजण त्या रमाच्या घरी गेले. त्यामध्ये माझे वडील देखील होते. माझ्या वडिलांनी तिच्या वडिलांना विचारलं की तू तुझ्या मुलीचं लग्न का ठरवलं नव्हतं आणि तिच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे. यावर तिचे वडील रडू लागले. रडून रडून त्यांची वाईट अवस्था झाली होती. ते तर फक्त एवढंच म्हणत होते की माझ्या मुलीला स्वतः कुणासोबतच लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे जेव्हा लोक तिच्यासाठी नातं घेऊन यायचे तेव्हा मला फार राग यायचा आणि मी त्यांना घरातून हाकलून द्यायचो. पण आपल्या मुलीच्या मृत्यूचं कारण ते सांगत नव्हते. आम्हाला सर्वांना त्यांच्यावर बळजबरी करायची नव्हती. पोलिसांमध्ये ही नोंद करण्यात आली की इथे एका मुलीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हे माहीत झाल्यावर तर रमाचे वडील आणखीनच त्रासले गेले आणि म्हणाले की मी माझ्या मुलीचं पोस्टमॉर्टम होऊ देणार नाही. तिचा मृत्यू नैसर्गिकच आहे. मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही. ती बऱ्याच दिवसांपासून टेन्शनमध्ये होती. तिच्या टेन्शनचं कारणही मला माहीत नाही. मी तिला खूप वेळा विचारलं. तिला डॉक्टरांजवळ देखील घेऊन गेलो होतो. मी तुम्हाला रिपोर्ट देखील दाखवायला तयार आहे. कृपा करून माझ्या मुलीचं पोस्टमॉर्टम करू नका. माझे वडील रमाच्या वडिलांना समजावत म्हणाले की तुमच्या मुलीचं पोस्टमॉर्टम केलं जाईल आणि खात्री करून घेतली जाईल की तिचा मृत्यू हा नैसर्गिकच होता. असं कुठलंच काम होणार नाही की ज्यामुळे तुमच्या मुलीच्या डेड बॉडीची छेडछाड होईल. काहीच तपास न करता तुमच्या मुलीचा अंत्यविधी करणे म्हणजे तिला न्याय न देण्यासारखं आहे आणि न्याय मिळणं हा तिचा हक्क आहे. सर्वांचं हे बोलणं ऐकून रमाचे वडील सर्वांसमोर हात जोडू लागले. परंतु त्यांचं म्हणणं कोणीच ऐकलं नाही. कारण सगळ्यांना हाच संशय होता की ते विनंती यासाठी करत आहे की त्यांच्या मुलीच्या मृत्यूमागे नक्कीच त्यांचाच हात आहे. पोस्टमॉर्टम करण्यासाठी डेड बॉडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली. त्या दरम्यान काय झालं कुणास ठाऊक. पण जेव्हा रमाचे वडील घरी आले तेव्हा असं वाटत होतं की त्यांना फार मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. त्यांचे अश्रू आता शांत झाले होते. पण कुणालाच हे माहीत नव्हतं की पोलिसांनी रमाच्या वडिलांना निर्दोष सांगून सोडून दिलं की पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय होतं. माझे वडील देखील हेच म्हणाले की रमाचे वडील निर्दोष आहेत. त्यांनी त्यांच्या मुलीला मारलेलं नाही. पण मला हे जाणून घ्यायचं होतं की नेमकं रमासोबत काय झालं होतं. मी विचार केला की त्यांच्या घरी जाऊन ही गोष्ट तिच्या वडिलांना विचारावी. परंतु आईने मला तिथे जाण्यास सक्त मनाई केली होती. म्हणून मी गप्प बसले. काही दिवसानंतर मला रमाने दिलेल्या डायरीची आठवण झाली. रमाने सांगितलं होतं की मी मेल्यानंतर ही डायरी माझ्या वडिलांना दे. म्हणून मी विचार केला की ही डायरी तिच्या वडिलांकडे देऊन यावी. मी ठरवलं असतं तर स्वतः ती डायरी वाचली असती. पण अशी कुणाचीही डायरी वाचणं योग्य गोष्ट नव्हती. म्हणून मी ती डायरी देण्यासाठी रमाच्या घरी गेले. तर मी बघितलं की त्या घराला एक मोठं कुलूप लावलेलं होतं. मी आजूबाजूला चौकशी केल्यावर माहीत झालं की रमाच्या वडिलांनी हे घर भाड्याने घेतलेलं होतं आणि आता ते आपलं सर्व सामान घेऊन इथून निघून स्वतःच्या घरात गेले आहेत आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय देखील चालू केला आहे. ते त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेले आहेत. मला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं. एका मुलीच्या मृत्यूने एक म्हातारा बाप कसा काय श्रीमंत झाला होता. जो माणूस एका भाड्याच्या घरात राहत होता आणि लोकांची मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता आणि आता मुलीच्या मृत्यूनंतर असा कोणता खजाना त्याच्या हाती लागला होता की त्याने स्वतःचं घर घेऊन आपला व्यवसाय देखील चालू केला होता. शेवटी मी रमाच्या वडिलांना कुठे शोधत बसणार होते. म्हणून मी ती डायरी स्वतःच उघडून वाचण्याचा विचार केला. ती डायरी वाचून निदान मला रमाची हकीकत तरी समजली असती. जेव्हा कधी तिचे वडील मला भेटतील तेव्हा मी त्यांना ही डायरी देऊन टाकेल असा विचार करत मी ती डायरी काढून वाचायला सुरुवात केली.
तर माझी शुद्धच हरपली. रमाने त्या डायरीमध्ये जे काही लिहिलं होतं ते खूपच विचित्र होतं. तिने लिहिलं होतं की बाबा मला माफ करा. मी जे काही केलं यात माझीच चूक होती. हा गुन्हा केल्यानंतर मी तुमच्यासमोर येण्याच्या लायकीची सुद्धा राहिली नव्हते. आई गेल्यानंतर तुम्ही मला कधीच आईची कमी जाणवू दिली नाही. तुमच्या संस्कारामध्ये काहीच कमी नव्हती. पण मी एका मुलावर प्रेम करत होते. जर मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या दिवशी इतकं मोठं पाऊल उचललं नसतं तर कदाचित आज मी सन्मानाने जगली असते. राहुल हा एक मोठ्या श्रीमंत बापाचा मुलगा होता. मी त्याचे मोठे घर आणि गाडी बघून हरवून गेले होते. मला वाटत होतं की तो माझ्यावर खरं प्रेम करतो, पण तो तर माझा फक्त त्याच्या फायद्यासाठीच वापर करत होता. मी राहुलला एका देवदूतासारखाच मानत होते, पण तो तर राक्षस निघाला. मी एका गरीब बापाची मुलगी होते. मी जेव्हा त्याच्या मोठ्या घरात गेले तेव्हा त्याने मला हेच वचन दिले होते की मी तुला या घरची सून म्हणून आणेल आणि तुला राणीसारखं ठेवेल. एक दिवस तो गोड बोलून मला त्यांच्या बंगल्यावर घेऊन गेला. तिथे गेल्यावर मला समजलं की तो मला इथे फक्त माझी इज्जत लुटण्यासाठीच घेऊन आला आहे. मी एकटी मुलगी काहीच करू शकले नाही. मी खूप आरडाओरड केली पण माझा आवाज कोणीच ऐकला नाही. आता माझ्याजवळ काहीच वाचलं नव्हतं. जेव्हा त्याने आपला हेतू साध्य केला तेव्हा त्याने माझ्यासमोर एक हिऱ्याचे ब्रेसलेट फेकले आणि म्हणाला की हे तुझं गिफ्ट आहे. मी हे ऐकलं होतं की हिरा गिळल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो, म्हणून मी तो ब्रेसलेट गिळून घेतला, कारण माझ्याकडे आता मृत्यूशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मी बराच वेळ बेशुद्ध अवस्थेतच होते, पण माझा मृत्यू झाला नाही. राहुलने मला थोडा वेळ रूममध्येच ठेवलं आणि नंतर मला माझ्या घरी सोडलं. त्याने माझी इज्जत लुटली. ते क्षण नेहमीच माझ्यासाठी ओझं बनून राहिले होते. मी स्वतःला कधीच माफ करू शकले नाही. बाबा, मी तुमच्याशी लपवून त्या मुलाला भेटत होते आणि आता मला मरायचं होतं. पोटात हिऱ्याचे ब्रेसलेट असल्यामुळे माझं पोट नेहमीच दुखत असायचं. मी आजपर्यंत कुठल्याच डॉक्टरांना ही गोष्ट सांगितली नव्हती. मी मेल्यानंतर माझ्या पोटातून निघणारा हा खजिना माझ्या बापाची गरिबी दूर करू शकेल असं मला वाटत होतं. मी जिवंत असताना ही हकीकत तुम्हाला सांगून मला तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं. माझे प्रिय बाबा, आता तर माझा मृत्यू झाला आहे. आपल्या लाडक्या मुलीला नक्की माफ करा. तुमचीच प्रिय मुलगी रमा. मला ती डायरी वाचून रमाच्या दुःखाचा अंदाजा आला होता. बाप मुलीची इज्जत वाचवण्यासाठी सगळ्या दुनियेशी लढतो आणि जर तीच मुलगी काही क्षण गोड शब्दाच्या आहारी जाऊन आपल्या बापाची इज्जत गमावत असेल तर तिच्यापेक्षा दुर्भाग्य कुणाचे असेल. कृपा करून ज्या पण मुली माझी ही कथा ऐकत आहेत त्यांनी नक्कीच यातून काहीतरी चांगला धडा घ्या आणि मला सांगा की मी ती डायरी रमाच्या वडिलांना दिली पाहिजे की नाही. जर मी त्यांना ही डायरी दिली तर ती वाचून ते जिवंतपणीच मरून जातील. त्यांना आपल्या मुलीबद्दल खूप आदर होता. तो आदर काही क्षणातच नष्ट होईल. मला कमेंट करून नक्कीच सांगा की ही डायरी मी रमाच्या वडिलांना द्यायला हवी की नको. आणि मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.